राखतो महाराष्ट्र माझा। माझ्या मुस्लिम बांधवांनो, भौतिक जीवनासमोरील उभे राहिलेले नैतिकतेचे आव्हान इतके विकराल झालेले आहे की आता यापुढे आपल्याला याच्याकडे दुर्लक्ष चालणार नाही। माणूस जर एखाद्या महान उद्दिष्टाशी जोडला गेलेला नसेल तर त्याचे जीवन क्षुल्लक आणि निरर्थक गोष्टींमध्ये वाया जाते। कधी रील बनवण्यात वाया जाते, तर कधी रील बघण्यात वाया जाते, तर कधी निष्फळ धावपळीत वाया जाते। पण इस्लाम माणसाला फक्त जगण्याची पद्धतच देत नाही, तर जगण्याचे मूलभूत उद्दिष्टही देतो। कुराणमध्ये स्पष्ट म्हणलेले आहे की अल्लाह फरमावतो, मी जिन आणि माणसांना फक्त माझी इबादत करण्यासाठी निर्माण केलेला आहे। सूरे अल जारियात आयत क्रमांक 56। याचा अर्थ आपल्या जीवनाचे खरे उद्दिष्ट एक ईश्वराची बंदगी करणे आहे, अल्लाहला ओळखणे आहे। त्यासाठी अगोदर बंदगीचा अर्थ समजून घेतला पाहिजे। सर्वसाधारणपणे बंदगी या शब्दाचा अर्थ उपासना म्हणून घेतला जातो, मात्र इस्लाममध्ये बंदगीचा अर्थ थोडासा व्यापक आहे। फक्त पूजा अर्चा, काही रिच्युअल्स एवढा संकुचित नाही। इस्लाममध्ये बंदगी फक्त ईश्वराची आराधना करणे एवढ्यापुरती मर्यादित नाही, तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक पावलावर ईश्वरी मार्गदर्शनाप्रमाणे आपले जीवन जगणे हा त्याचा व्यापक अर्थ आहे। हराम गोष्टीपासून अलिप्त राहणे आणि हलाल गोष्टींचा स्वीकार करणे, हे करत असताना येत असलेल्या अडचणींना, आमिषांना, प्रलोभनांना, टेम्पटेशन्सना धाडसाने सामोरे जाणे आणि त्यावर मात करून मानवतेच्या व्यापक कल्याणासाठी एक कल्याणकारी आदर्श समाज व्यवस्था निर्माण करणे म्हणजे बंदगी होय। ज्या समाजात प्रत्येक माणसाला समानतेची वागणूक दिली जाईल, कोणाचाही धर्म न पाहता सगळे कायद्यासमोर एक राहतील हे सुनिश्चित केले जाईल, ती खरी बंदगी। ही पायरी ओलांडल्यानंतर म्हणजेच कायद्याचे राज्य सुनिश्चित झाल्यानंतर न्यायाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठीचा इस्लाम पुढचा प्रवास निश्चित करतो। समाजात राहणाऱ्या प्रत्येकाला समान वागणूकच नाही तर समान न्याय मिळेल हे सुद्धा निश्चित केले जाईल, हा कुराणचा उद्देश आहे। हे करणं सोपे नाही। हे सोपे असते तर आज जगामध्ये सगळीकडे आनंदी आनंद राहिला असता। हे करण्यासाठी समाजातील प्रत्येक माणसाला नैतिक आचरण प्रामाणिकपणे करावे लागते, तेव्हाच हे शक्य होते। आणि भौतिक जीवनाच्या प्रलोभनांसमोर नैतिक आचरण करणे ही साधी गोष्ट नाही। असे करण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक पावलावर आणि येणारी अनेक प्रलोभनं जी येतात त्यांना डावलून सत्याचा स्वीकार करत आचरण करावे लागते। हे करण्यासाठी जे मोटिवेशन लागते ते या आयतीमधून स्पष्ट करण्यात आलेले आहे। अंतर्गत नैतिक ऊर्जा प्राप्त केल्याशिवाय नैतिक आचरण करणे कोणासही शक्य होत नाही। त्यासाठी अल्लाहची बंदगी ही शुद्ध हृदयाने करणे हाच एकमेव मार्ग असतो। असे आचरण करताना ईश्वराने निषिद्ध केलेल्या भौतिक गोष्टींचा त्याग करण्यासाठी ईश्वरावर अक्षुण्ण श्रद्धा आणि मरणोपरांत जीवनावर विश्वास असणे गरजेचे आहे। ज्या व्यक्तीकडे या दोन गोष्टी नाहीत, मग तो मुसलमान का असेल, त्याला भौतिक प्रलोभनावर विजय मिळवताच येत नाही। मानवतेच्या व्यापक कल्याणासाठी भ्रष्टाचार करण्याची संधी उपलब्ध असतानाही भ्रष्टाचार सोडून द्यावा लागतो, तेव्हा कुठे अल्लाहची खरी बंदगी सुरू होते। दुसऱ्यावर अत्याचार करण्याच्या स्थितीत असतानाही केवळ ईश्वराला स्मरून अत्याचाराचा त्याग करावा लागतो, तेव्हा अल्लाहची खरी बंदगी सुरू होते। जेव्हा माणसाचं उद्दिष्ट मोठं असतं, त्याची विचारसरणी पवित्र असते, त्याचा स्वभाव आणि त्याची मेहनत या सगळ्या गोष्टी नैतिकतेच्या एका विशिष्ट उंचीवर पोहोचतात, तेव्हाच हे करणं शक्य होतं। आणि हेच कुराणला अपेक्षित आहे। हे साध्य करण्यासाठी अगोदर कुराण समजून घ्या, कारण कुराणच आपल्याला सांगतो की आपण कोण आहोत, काय आहोत, का आहोत आणि पुढे कुठे जायचे। 1000 वर्षे जिवंत राहिलं तर एकदा मरायचं हे लक्षात ठेवा। ही जाणीव झाली की प्रत्येक श्वास, प्रत्येक पाऊल एका महान उद्दिष्टाच्या दिशेने टाकलं जातं। या संदर्भात कवी इक्बाल यांनी फार मार्मिक असे काव्य म्हटलेले आहे। ते म्हणतात कि ढूंढने वाला सितारों की गुजरगाहों का, ढूंढने वाला सितारों की गुजरगाहों का अपने अफकार की दुनिया में सफर कर न सका। म्हणजे आपल्या स्वतःच्या विचारांवर सुद्धा
त्याला प्रभुत्व मिळवता आलेलं नाही इच्छा आकांक्षांवर। अपनी हिकमत के खमो पेच में उलझा ऐसा आज तक फैसला नफवा व जरर कर न सका। जिसने सूरज की शुआओं को गिरफ्तार किया जिंदगी की शबे तारीख सहर कर न सका। म्हणजे जीवनातला अंधार प्रकाशमान त्याला करता आला नाही। मित्रांनो, जगात असे मानल्या जाते की मानवाने आपल्या मेंदूचा परिपूर्ण उपयोग करून घेतलेला आहे, परंतु न्यूरोलॉजिस्ट यांच्या मते आपण अद्यापही मानवी मेंदूचे 100% आकलन करू शकलेलो नाहीत। जरा गंभीरपणे विचार केल्यास आपल्या लक्षात येईल की आपल्याला विश्वाबाहेरील किती गोष्टी माहिती आहेत, कितपत ज्ञान आहे। उत्तर स्पष्ट आहे, अत्यल्प। माणूस म्हणजे काही किलो मांस, काही किलो हाडे आणि 10-12 लिटर रक्त याचे एकत्रित मिश्रण आहे बस। तो जितका बुद्धिमान आहे तितकाच गुंतागुंतीचा आहे, तितकाच मूर्ख आहे। एका बाजूला तो अण्वस्त्राची निर्मिती करू शकतो, तो दुसऱ्या बाजूला मानवी नात्याचे महत्त्व सुद्धा त्याला समजत नाही, त्यात तो अपयशी ठरतो। विज्ञान तो जितकी प्रगती साधतो नैतिकतेच्या स्तरावर तितकाच गर्तेत जातो। याचे एक छोटेसे उदाहरण आपल्याला देतो। अमेरिकेतील लुझियाना प्रांतातील एका विद्यालयात एका अध्यापिकेला तातडीच्या गरजेपोटी काही वेळेसाठी वर्गाबाहेर जावे लागले। तेव्हा वर्गातील 40 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी ग्रुप सेक्स केला। म्हणजे हे उदाहरण मुलांचे नाही मोठ्यांचे आहे, कारण मुलं तर मोठ्यांची नक्कल करतात। या घटनेचे सविस्तर वर्णन करण्याचा माझा मुळीच उद्देश नाही, फक्त उदाहरण दिले। मात्र एवढं सांगतो की हे उदाहरण मनाने निर्माण केलेलं नाही। 24/7/2010च्या मराठी भाषेतील अग्रगण्य दैनिक लोकसत्ताच्या 7व्या पानावर एक सविस्तर लेख प्रकाशित झालेला होता। त्या लेखाचे शीर्षक होते स्वत्व विसरलेले भारतीय, आणि तो लेख माधव घोरपडे यांनी लिहिलेला होता। त्यामध्ये हा प्रसंग स्पष्टपणे नोंदविण्यात आलेला होता। मित्रांनो, माझ्या मुस्लिम मित्रांनो, सारांश असा आहे की जोपर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती कुराण आणि हदीस यांच्या चौकटीत बंदिस्त ठेवली जात नाही, तोपर्यंत मानव बेफाम व बेभान हत्तीप्रमाणे आपल्या वर्तनाने आपल्याच मानवतेला तुडवत राहील। माणसाला नैतिकतेच्या बंधनात जबरदस्तीने बांधता येत नाही। त्यासाठी सुभाषित वजा सल्ले देऊन जमत नाही। त्यासाठी प्रत्येक माणसाने स्वतःच्या बंदगीच्या नैतिक परिघामध्ये स्वतःच्या इच्छेने स्वतःला बांधून घेणे आवश्यक आहे, अन्यथा समाजामध्ये समतेचे आणि न्यायाचे वातावरण निर्माणच होऊ शकत नाही। जगात 3 प्रकारचे समाज अस्तित्वात आहेत। एक तो समाज ज्यामध्ये लूटमार आहे, आणि आज असा समाज मोठ्या प्रमाणात जगात अस्तित्वात आहे। दुसरा समाज ज्यामध्ये न्याय आहे, असा समाज फार कमी प्रमाणात कुठे कुठे उपलब्ध आहे। असा एक समाज आहे ज्याच्यामध्ये उपकार आहेत, असा समाज आज मितीला अस्तित्वात नाही। इस्लाम हा 3ऱ्या पद्धतीचा समाज घडवू इच्छितो। त्यासाठी बंदगी या शब्दाचा अर्थ त्याच्या संपूर्ण आर्ग्युमेंट सहित समजून घेतल्याशिवाय अशी माणसं आणि असा समाज घडविणे कदापि शक्य नाही। म्हणून मी ठामपणे सांगतो की मराठी भाषिक मुस्लिम बांधवांना आदर्श समाज घडविण्यासाठी इस्लाम व्यतिरिक्त अन्य कोणताच मार्ग नाही। कृपया माझ्या विचारांवर चिंतन करा आणि आपली आणि आपल्या मुलांची काळजी घ्या। त्यांना घरात शर्यतनुसार अपेक्षित नैतिक आणि पवित्र वातावरण द्या। चला तर आपलं जीवन असंच निरर्थक जाऊ देऊ नका। आपल्या जीवनाला फार महत्त्व आहे आणि आपण दिशादर्शनावर आहे। आपण उम्मत वस्त आहोत। प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम च्या नंतर आता कुठलाही पैगंबर येणार नाही। आपणच त्यांचे वारस म्हणून समाजाचे मार्गदर्शन करणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे। आपली काळजी घ्या आणि नैतिकतेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या परिवाराची रचना करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, खुदा हाफिज। व्हिडिओला लाईक, कॉमेंट, शेअर करा आणि महाराष्ट्र टुडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।